खरंच सोनम वांगचुक देशासाठी धोका आहे? सरकारचा धक्कादायक दावा काय? 3 इडियट्सच्या प्रेरणास्थानावर गुप्तहेर संपर्काचे आरोप, अटक आणि अस्वस्थ करणारं मौन. पोलीस म्हणतात पाकिस्तानशी संपर्क, पत्नी म्हणते राजकीय सूड. नेमकं प्रकरण काय? नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. लडाखचे हवामान कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचुक सध्या खूप चर्चेत आहे. सोमवारी रात्री दिल्ली पोलिसांनी सोनम आणि त्यांच्या समर्थकांना दिल्ली सीमेवर ताब्यात घेतलंय. त्यानंतर त्यांना दिल्लीतील विविध तुरुंगात हलवण्यात आलं. ते संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये लडाखचा समावेश करण्याच्या मागणीसाठी दिल्ली चलो पदयात्राचा भाग होते. त्यांनी लडाख पासून दिल्लीपर्यंत सुमारे 700 किलोमीटर चालत प्रवास केला. तथापि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 163 लादल्यामुळे त्यांना दिल्लीत ताब्यात घेण्यात आले. पण असेही मानलं जातंय की जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. अशा परिस्थितीत सोनम वांगचुक यांचे लडाख पासून दिल्लीला पायी येणे केंद्र सरकारसाठी अडचणी निर्माण करू शकते, म्हणूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले. बरं, हे लक्षात घेण्यासारखं आहे की बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा 3 इडियट्स हा चित्रपट सोनम वांगचुकच्या जीवनापासून प्रेरित होता. मग हे सोनम वांगचुक कोण आहेत आणि नेमकं हे प्रकरण काय आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया. सोनम वांगचुक हे एक सुप्रसिद्ध भारतीय शैक्षणिक, हवामान कार्यकर्ता, समाज सुधारक आणि अभियंता आहे. ते मूळचे लेह लडाख मधील उलेतो कपो या छोट्याशा गावातील आहे. त्यांचे वडील सोनम वांग्याल हे काँग्रेस नेते होते, जे नंतर राज्य सरकारमध्ये मंत्री झाले. सोनम वांगचुक हे लडाखच्या विद्यार्थी शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक संचालक आहेत. त्यांनी 1993 ते 2005 पर्यंत लडाखचे एकमेव छापील मासिक लानडेग्ज मेलोकची स्थापना देखील केली. अनेक वर्षांपासून सोनम वांगचुक शिक्षण सुधारण्यासाठी आणि लडाख आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी काम करत आहेत. सोनम वांगचुक आणि त्यांचे सहकारी बऱ्याच काळापासून लडाखला राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत. 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर मधील कलम 370 रद्द केल्यानंतर राज्याचे विभाजन करण्यात आले आणि लडाखला विधानसभेशिवाय केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले, ज्यामुळे त्याचा विशेष दर्जा संपुष्टात आला. वांगचुक लेह आणि कारगिलसाठी स्वतंत्र लोकसभा मतदारसंघासाठी देखील लढत आहेत. लडाखमधील वाढत्या व्यावसायिक क्रियाकलापांनाही त्यांचा विरोध आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व आणि जमिनीचे हक्क, पूर्ण राज्याचा दर्जा, लडाखसाठी आणखी एक संसदीय जागा सोडणे यांचा समावेश आहे. सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली लडाखचे लोक 2019 पासून या मागण्यांसाठी निदर्शने करत आहेत. बुधवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, कारण हवामान बदलासाठी प्रदीर्घ काळ लढा देणारे सोनम वांगचुक हे 15 दिवस उपोषणाला बसले. त्यांच्यासोबत इतर काही जणांनी देखील उपोषण सुरू केलं होतं. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या आंदोलनात सहभागी झालेल्या 2 महिलांची तब्येत अचानक बिघडल्यानं आंदोलक अधिक आक्रमक झाले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यानंतर आंदोलकांनी भाजप कार्यालय तसेच सीआरपीएफच्या एका गाडीला आग लावल्याची घटना घडली. तसेच लेह येथील हिल काउन्सिल इमारतीवर देखील जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लेहमधील भाजपच्या कार्यालयाला तसेच सीआरपीएफच्या वाहनाला आग लावली. या घटनेत मोठं नुकसान झालं. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरभर तैनात असलेल्या पोलीस आणि निमलष्करी दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दरम्यान लडाखचे नायब राज्यपाल कविंद्र गुप्ता यांनी लेहमध्ये झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध केलाय आणि केंद्रशासित प्रदेशातील शांतता भंग करण्यास जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय. लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शुक्रवारी दुपारी त्यांच्या उल्ल्याक टोपो या गावी पोलिसांनी अटक केली. वांगचुक पत्रकार परिषद घेत भूमिका मांडणार इतक्यातच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. सरकारने 24 सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी वांगचुक यांना जबाबदार धरले. सोनम वांगचुक यांच्या अटकेवर राजकीय पक्षांनी सडकून टीका केली. सोनम वांगचुक यांना विमानाने नेण्यात आले आणि राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले. वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे जामिनाविना दीर्घकाळ ताब्यात ठेवता येते. वांगचुक गेल्या 5 वर्षांपासून लडाखच्या हक्कांसाठीच्या लढाईत एक प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्या अटकेमुळे जनभावना दुखावल्या आहेत. स्थानिकांचा असा विश्वास आहे की वांगचुक हिंसाचाराला चिथावणी देणारे नव्हते, तर ते शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
गृह मंत्रालयाने वांगचुक यांच्या संस्थेचा स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट्स ऑफ लडाख परकीय निधी परवाना रद्द केलाय। परदेशी अनुदान किंवा देणग्या मिळवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना परकीय योगदान कायद्यांतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे। संस्थेने निधीचा गैरवापर केल्याचं तपासात आढळून आलंय। सीबीआयने वांगचुक यांच्या मालकीच्या आणखी एका स्वयंसेवी संस्थेची हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्हज लडाख परकीय निधी प्रकरणात चौकशी सुरू केली आहे। HIAL वर परकीय योगदान कायद्यांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे। सीबीआय पथक NGOचे खाते आणि रेकॉर्ड तपासत आहे। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केल्यानंतर आता आणखी एक नवी अपडेट समोर आली आहे। लडाखचे पोलीस महासंचालक SD सिंग जामवाल यांनी पत्रकार परिषदेत मोठा दावा केलाय की पोलिसांनी पाकिस्तानच्या एका गुप्तहेराला अटक केली। हा गुप्तहेर सातत्याने सोनम वांगचुक यांच्या संपर्कात होता असा त्यांचा दावा होता। तसेच जामवाल यांनी वांगचुक यांच्या परदेश दौऱ्यावर संशय व्यक्त केला। सोनम वांगचुक यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशचा दौरा केला होता असं त्यांनी सांगितलं। तसेच या प्रकरणात आता सोनम वांगचुक यांचं पाकिस्तान सोबत नेमकं काय कनेक्शन आहे आणि विदेश फंडिंगची सविस्तर चौकशी होत असल्याची माहिती पोलीस महासंचालक जामवाल यांनी दिली आहे। वांगचुक यांच्यावरील अनेक गंभीर आरोपांचा सध्या तपास केला जातोय। याच दरम्यान वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लेहमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांसाठी त्यांनी सुरक्षा दलांना जबाबदार धरले। तसेच त्यांनी सोनम वांगचुक यांचे पाकिस्तानशी कथित संबंध असल्याच्या किंवा त्यांनी त्यांच्या संस्थांमार्फत पैशांचा अपहार झाल्याचे आरोपांना भक्कमपणे फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अंगमो म्हणाले आहेत की पाकिस्तानला दिलेली भेट ही पूर्णपणे व्यावसायिक आणि हवामान केंद्रित होती। वांगचुक यांचे सर्व परदेश दौरे नामांकित विद्यापीठे आणि संस्थांच्या निमंत्रणावरून झाले होते असंही त्यांनी स्पष्ट केलंय। त्या म्हणाल्यात की मी देखील हवामान बदलातील महिलांची भूमिका या विषयावर एक पेपर सादर करण्यासाठी तेथे उपस्थित होते। खरं पाहिलं तर त्या कार्यक्रमात वांगचुक यांनी व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं असेही त्या म्हणाले आहेत। 24 सप्टेंबर रोजी आंदोलनात हिंसाचार झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने वांगचुक यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संघटनेला दिलेला FCRA परवाना रद्द केलाय। सोनम वांगचुक यांच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधांवर देखील गीतांजली वांगचुक यांनी प्रतिक्रिया दिली। त्या म्हणाल्यात की जर हे खरे असेल तर ते गृह मंत्रालयाचे सर्वात मोठे अपयश आहे। एक पाकिस्तानी गुप्तहेर येथे फिरत होता, मग गृह मंत्रालय काय करत होते? ते त्यांच्या कामात अपयशी ठरले। त्यांनी या प्रश्नाचे उत्तर सरकारला मागितलंय। सोनम वांगचुक यांची अटक, त्यांच्यावर लावले जाणारे आरोप आणि त्यांना दिली जाणारी जनतेची साथ, हे सगळं प्रकरण लडाखच्या स्वायत्ततेच्या लढ्याच्या केंद्रस्थानी आलंय। आता सरकारच्या कारवायांवर आणि न्याय प्रणालीच्या निर्णयावर सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढे काय घडतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।